बंद करावेत. उदय सामंत यांनी बंद करण्याचे आदेश दिले होते. हेच मी म्हणतोय की तिथं घाई गडबडीने तिथं निर्णय घेतला, पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे, त्याच्यात KEM हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबूतरखाना आहे या परिसरामध्ये या पशुमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे. कोणाच्या बाजूला आला आहे तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही, असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलनी तो निकाल दिला आहे. तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूली सकारात्मक आहे. मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच, पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सर, एकीकडे महायुतीनेच हा निर्णय आणि प्रश्न उपस्थित केला होता. आंदोलन केलं गेलं, जवळपास तासभर रस्ता अडवला गेला. आता जेव्हा एखादी भूमिका, आता इथं असणारे जे समाज बांधव आहेत त्यांचं मत आहे की कुठल्याही पशुला हानी नाही झाली पाहिजे, मनुष्याला हानी नाही झाली पाहिजे, पशुला हानी नाही झाली पाहिजे. पण तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबुतरं मेलेत, मरतायत, तडपतायत, ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्ख्या मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं. तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही कोर्टाच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही, पण भावनेला पण कुठे ना कुठेतरी किंमत दिली गेली पाहिजे. आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, नाहीतर असे काही धार्मिक विषय असतात त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक बाजूसुद्धा समजून